झोपलं बाई एकदाच. काय बाई बडबड बडबड बडबड. मालच ऐका मलेच लय कैपी. मालच ऐका. निजलं आता जरासं निजलं की घर जरा शांत होते. नाही तर माय बाई पटर 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 काय बोलतीये काय नाही. ज्याच्या त्याच्या त्यालाच दाखवा लागते. काही असो मलेच पाहू द्या म्हणते. मलेच सांगा मीच करतो. मीच लय हुशार. कुणाचं व माय लेकरू दीट ना हो. माहीच दीट होते रोज त्याले. हायच तेवढं गुणचं. किती गुण करते बाई. चल बाई माई साडी तशीच हाय. माय धुवायची शिटूनही नाही धुतले. मला मागून भिजू घातले. मारले धुईल ते काय धुते हो माय. चल मला धुवून टाकायला पुरते. बाबू नेजिले ओय शांता ओय ती नाही झाली बाबूले. ती पलंगा निजवलं खाली गेली वाटते. तिले किती खेप सांग की बाबूले पलंगावर एकट्याला निजवत नको जाऊ. झोपेत लेकरू इकडे पडलं का काही बरं इकडून काही उस्ती गिस्ती लावत ते तिला जमत नाही. गेली वाटते मॅट डोक्याची खाली. अय बाबड्याची माय काळजी ओ बबड्याची बाबा. तिकडे उकडून शकता. इकडे हवं मी. कव तिकडे नालीत होती वाटते. तुला किती खेप सांगितलं बाबू पलंगावर निजवलं की बाबूली इकडून वटगण लावत जाय काही. एक तर त्याला खाली टाकत जा ना. नाही तर मग ते झोप बसून राहत जाय त्याच्याजवळ. नाही काय धंदा करतो ते. सून असतं सारा धंदा करते. तुला धंदाच काय आहे. हो लाडके सासरे बुवा. मला काय धंदा नाही. सारा धंदा तुमची लाडकीच करते. भेटला वाटते का भेटला वाटते सुनेच्या हातचा. हा एवढा पुडका गायना चालू आहे सुनेचा. हो तुम्हाला माहित आहे. मारपणात शेवटी सुनेच्याच हातचा चहा प्यायला लागते. म्हणून आता बसून तिच्या चिकून बाजू घेता नाही. हो मग काय तर मै सून हायच तेवढी साजरी म्हणून घेतो ती बाजू. अव त्या प्राली असं पलंगावर नको निजवत जाऊ. अव आत्ता निजला. अति सुती बशी फक्त त्या निजला. म्हटलं ते साडी राहिली धुवायची तेवढी धुत होती म्हणून गेली तर ती. नाही त्याच्याच जोड बसेला मी. त्याच्याजवळ निजेली होती मी निजली त्याच्याजवळ. चाल बाबू निजू म्हणून तो निजला. मी काय काय त्याला का सोडून गेली का होती जाऊ मी. नाही ना कसं लेकरू हरपोय हाय. तसंही झोपीत कोलंड्याची भीती राहते. आलं इकडं कावर पडला झडला लागीन गिगीन बाबूले. जाय करशील तर करतो आला काही धंदा. बसतो मी घंटाक याच्याजवळ मग येतो आलं करून तू. तर ती राहिला हा साजरा काचा माय गेल्या तर उलसाकणार आहे. गेलो त्या दिवशी निरा लढेच. कोणाच्या इकडे पाहिलं तरी लढे. त्याच्या संग ते लेकर त्या योगिताच्या बहिणीची ते लेकर राहिली हरिक. ये रे बाबू हा काही नाही. त्याच्या इकडे पाहिलं तरी रडे. जाई ना कोणाजवळ काहीच नाही. त्याची माय तर त्या आपल्या बेबी बाईच्या सुट्टी येले घेऊन बसेल. मग दुसऱ्या दिवशी जशी झाली ओ एक मग याच्या बाबतीत लागे बिबाई जोडून ये ना. मग ते जोडवता. बाईनं म्हणलं 2000 रुपये दे बाबूले ड्रेसले. तिलेही दिले साडीले. तिले 1000 रुपये दिले साडीले. बाबूले 2000 दे. असं का पहिली वाटलं शीन पहिल्यांदा. तर ती योगिताच्या घरी दिले का बाईनं दिले स्पेशल हे. नाही हे बाईनं दिले आपल्या स्पेशल. योगाच्या मायनं दिली ना ते ढरकी साडी दिली तिले. एक साडी मला दिली आणि बाबूसाठी 500 रुपये दिले. 500 रुपयाचा ड्रेस गजो. मला म्हणा वाटे हो नातू तर 500 रुपयाचा ड्रेस घरी घालती. अरे काय करा लागते. वल्ली चिकटल्या बकाची आहे माय बाई. योगिताची माय लय चिकट आहे ओ माय बाई. कायच्या ती पैसेच वाचवते. भल्ली कडूस आहे. परिस्थिती असते आपापली. शेतकरी माणूस 5-5 पोरीचे लग्न के हा का शिक्षण लेकराचे लग्न तोंडाची गोठ आहे का काय बरोबर आहे त्या बाईचं. ही पद्धतीनं संसार करेली पाहिजे. 5 लग्न केले ना तिचे त्या माणसानं हा सुपी गोठ आहे काय. सोयरे साजरे पाहिले. खर्च पाणी त्या मानानं झाला अशी ना त्या माणसात समजून घ्यावं आपण बी. हो आपण का मान्य नाही करत. केले पोरीचे लग्न केले सारच लग्नात काही एवढी कंजूशी नाही केली म्हणा. आता योगिताच्या लग्नात त्या मोठ्या पोरीच्या लग्नात गेलतो की नाही. मला वाटते त्या मधातल्या 2 पोरीच्या लग्नात बोलावलं नव्हतं आपल्याला. नाही तर त्या मोठीच्या लग्नात बोलावलं आपल्याला बीबीबाईच्या अंकून. आणि योगिताच्या लग्नात तर बरं होतच समजा आपण. तसं या योगिताच्या लग्नात साजरं केलं. खर्च केलाच म्हणा लागते. साजरा केला. पण आता तुम्हाला नाही माहित ओ माय बी निरा मुरमुऱ्याचा चिवडा भाजला होता त्या बाईनं. त्या गावातल्या बाया येतील येटायतल्याच बोलावल्या आणि ते आल्या.
हे नशीन जात ना हो कोणाच्या घरी. घरी कोण येते? बरं जाऊ दे, तुले साजरी महागाची साडी घेऊन देतो. काले त्या बाईचा मुरग्याचा चिवळा काढतो. हा, तुले पचरट साडीली म्हणून जीवावर आली शिन तुला. तुले साजरी 4,000ची साडी दिली असती तर मग लय मोठ्या मनाची नाही. जाय चहा करू, चहा पितो. तुम्ही तर निरा काही लावता. मी का म्हणतो मी द्या लागत होत काही जी. आता मी काय आले व मी काय काय तिच्या साडीच्या माता हाव काय साडीला दिली मी. येलाय त्या बाईले ते साडी ये कुठची आणि तेच लागे मला दिली. मला देते ना इकत नाही आणेल काही. अरे ते गाडी 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 काय तो डोक्यात घुसलं रे कुमार. काय काम आहे आपल्यात करे माणसाले गाड्याचं सांग बरं. कुठे जातो तू, जातो कुठे का, मी जातो कुठे का. काय संपडते महिन्या 2 महिने नाही जातले का आपण बाहेर. हा, गाडी घेशी एक तो म्हणतो जुनी घेऊन टाक अशी 1-1.5 लाख तर ते तुला जमत नाही. 11 लाखाची गाडी काही का आता काही 11 लाखाची गाडी आणि त्याची ती काही EMI असली तरी ते पैसा तर जातेच ना रे बुवा. काय बाबा, मग पैसा नाही तर का फुकट देणार का कोणी. हे काही आजकाल गाडी का जोड आहे. प्रत्येक जण गाडी मेंटेन करते म्हटलं. आता कुठं निघाला की आपल्याजवळ गाडी नसते. काही नाही, गाडी नाही 4 व्हीलर पाहिजे तर सारं दुनिया. मग काय गज असतात का का. अरे आता आपल्या गावात 4 गाड्या झाल्या. हा, फोन केला तर गाडीदारात हजर होते. भाडं दिलं आपलं चाललं ना. त्या गाडीला पुसायला गे ना, धुवायला गे ना, त्याचे काही पैसे भरागत ना काही नाही. हा, भाड्याची गाडी शेवटी भाड्याचीच येते. स्वतःची गाडीच अलगच राहते. गाडी घेतो मी उगाच नाव करू बरं. गाडी मी घेतो जुनी. घे ना तू गाडी जुनी ना, जुनी घे. त्या तेजसनं पाहिलं नाही का. हा, तो रमेशचा पोरगा त्यानं घेतली नाही का जुनी गाडी. वाटते का कोणी म्हणेन का जुनी अशी मस्त नसत दिसतील का. हा, 1.25 लाखात आणली म्हणते. 1.25 लाखात बाबा. गाडी दिसती म्हणजे झाली काय. निरा खडखड खडखड हालते. काय ते गाडी आहे का ते. 1.25 लाखात मोटरसायकल नाही येत राजू. त्यानं 4 व्हीलर आणली आणि तुम्ही म्हणता लय चांगली आहे. काय चांगली आहे त्याची गाडी. काही लावत राहता. तशी घेतल्यापेक्षा ना घेतलेली बरी. अरे आता काय लेका तू माय म्हणणं कसं आहे. 11-12 लाखाची गाडी घेत असते का कुणी लेका. हा, तेवढे पैसे बँकेत राहू दे. ते व्याजावर तुला घर बघते. आणि अशी एखादी जुनी पुराणी घेऊन घे. तुला लयच वाटते 4 व्हीलर असावंच बा. हा, 2च्या ठिकाणी 4 लोक बसून तर जातात ना. पावसा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, माणूस पेटी पॅक जाते. हा, मग का तिला साजरी दिसली पाहिजे. कोणी विचारते का रस्त्यानं का केवढ्या लाखाची घेतली गाडी. 4 चाकी गाडी भाऊ 4 चाकी. तुमच्या संग तर बोलायलाच नाही पुरत. तुम्ही तर राजू काही लावत राहता. मन सांग कोणाच्या देखता तेजसनं गाडी घेतली. काय त्या गाडीला ढंग आहे. त्या गाडीपेक्षा तर लेखानं शिल्लक पैशाची पेच वाटली मॅट डॉक्शेच्यानं. पोरगो काही ऐकत नाही आता. उगाच आता 10-12 लाख त्या गाडीत गमावते. आता जवळचे म्हणते 3 लाख भरा लागतात. वदरची EMI लावतो. अरे EMI तर का कोणी येते का भरायले. आपल्याला लागते ना. या पोराले म्हणतो त्यापेक्षा काही कामधंदा पाय ते नाही. आजी मी काय म्हणतो. काय म्हणतो. तुला पाहिजे वाटते गाडी. यास लाळावून ठेवलं ते पोरगो. लगे झालं लेकाचं संसाराला लागलं पण अक्कल कवडी नाही त्याले. बोलता येत नाही सुनवायरीच्या देखत. मुक राहा लागते. काही नोकरी नाही, काही धंदा करत नाही. गाडी घेतो म्हणते 11 लाख. आरामशीर बोलत जा. ऐकते ते. तिच्या देखत बोलत नका जात जोमा पोराले. ते काय त्याची इज्जत करी. तुम्ही निरा बोलत राहता त्याले. लहान नाही तो. सबन पोर आहे, सबन साजरा आहे, सबन करते. काय नाही करत. एवढा मोठा भाजीपाला लावला. किती साजरा पिकाळलं. केवढाचा इकला. नफा किती आला. घरचे पैसे किती गेले. हिशोब विचारला की नाही पोराले. पोरानं भाजीपाला लावला आणि घरात झोपा काढल्या. त्या भाजीपाल्याला काही फवारा का काही ते अडतीत जाऊ विकणं कसा कोण बाजार करणं ते काही नाही. पोरानं भाजीपाला लावला. सुनीच्या देखत बोलू नका. काय बोलू नका सुनीच्या देखत. त्या पोरीला का समजत नाही काय. तुम्ही ना खरं ना बाई लेच करता ना. मी काय म्हणतो ऐका. त्याला गाडी घ्यायची आहे ना. हो मला त्याला नाही ना म्हणू. त्याला कोण नाही म्हणता तुम्ही. कुलदायक हाय. 17-15 नाहीत मले. आजही त्या सकाळी त्याच. तुम्हाला ती मागून राहिला तो. 3 लाख द्या म्हणते ना. बदरले तो फेडतो म्हणते ना. ते किस्त घेते ना. मग किस्त कुठून फेडते तो पोरगो. नोकरी आहे त्याला.
हा दर महिन्याला त्याला मग ते 15,000 काय येईन ते मग तू कुठून भरते? एखाद्या दुकानात राहते का, कपड्याच्या दुकानात काही राहते का? हा? मी भरतो म्हणते आणि तू म्हणतो तो पोरग भरते वदरले पैसे कुठून भरते? फेडीनच. आणि तो काय काय म्हातारा झाला का? कमा पोरग काम धंदा करत नाही काय? लागीनच त्याला नोकरी. एका रातीत पोरग नोकरीवर लागते. पण हे बुवा रे नोकरीचं इकडे धाड घडलं काय सांगा बाई. नाही तर एवढं शिकेल पोरग आहे. नुला गेलं का आहे? हो या या या, दरवाजा उघड ना. आता माहिती का ना कोणाला? नोकरी घेऊन आले ना तो पोराला लोक, ते पाय दरवाजा तोडतीन ते. उघड उघड उघड. तुम्हाला तर निरा पांचटपणा येते. एखादा बाप तर 15 लाख काय अर्ध वावर इकते 2 एकर आणि पोराला नोकरीवर लावून देते. ना कुठे त्याचे पैसे लावा ना मग पोराला एकदा. वदर आले माझ्याजवळ पैसे. असे पैसे भरून नोकऱ्या लागल्या असत्या तर का आले असे लोक बेरोजगार हिंडले असते. साऱ्यानं पैसे भरली असते. पोरग शाय ना आणि माझ्याच्याही पेक्षा शायनी. जा वा करा आपला काही धंदा काही तर. तुम्ही तर कोणाची गोष्ट ऐकसान का? स्वतःला हुशार. बरं मी काय म्हणतो मी त्याला म्हणतो की गाडी काय घेऊ नको. ते 2-3 त्याच्यापेक्षा किराणा दुकान टाकून द्या मग पोराला. हा किराणा दुकान टाकलं तर कसं 2 पैसे कमावले जातात. हा तसे आपल्या गावात काही एकच तर किराणा दुकान तू हमेशा बंदच असते. हा साजरं चालीन म्हणलं. बापा 2-3 लाख काय लागतात मग किराणा दुकानाले? मला बाई चिकट बोड्याचा माणूस आहे. नोकरी लाव म्हणतो पोराला तर ती जमत नाही. मग 2-3 लाख नाही तर का टपरी ठेवीन का मा पोरग? हा कुलची टपरी टाक काय साजरं दुकानच टाकीन ना. एवढा मोठा माल होईन हे करीन. आपल्याला तर काही बोलून फायदाच नाही. काय पहिली वा चहा करते येईल. हो तुम्ही घेता का चहा? ते आहेत का तिथं? त्याचा करू का? नाही तो बाहेर जायलाय. मलीने पाहिजे सासऱ्याला दे एक करून. आता ऊन सुरू झालं. आता पटकन झाडं सोकतात. रोज पाणी द्यावं लागत. आता लगेच झाडं असे सोकतात. नीट आता इकडे सरकवायला लावा लागेल बाई निधीच्या बाबा. नाही तर माझे झाडं सगळं सुकून जातील. उन्हाळ्यात वाचवलं झाडायले की मग वर्षभर चांगले राहतात. मागच्या उन्हाळ्यात लवकर नेट नव्हती बांधली. किती झाडं खराब झालते माझे. बिंके पाजव इकडलं उघडा. मी चालली म्हणलं बाहेर. हो असू द्या जा. मला तर वाटते मला सासूले ना जिल्हा परिषदचा अध्यक्षच करा. सारा जिल्हा सांभाळते हाती. घरीच नसते ना बाई. मीटिंग यायच्यावर मीटिंग घेते ना. कुठे जाते काय माहित नाही. लवकर ये जा म्हटलं. मी बाहेर चालली सकाळी. कुठे चालली संध्याकाळची? दिवसभर घरात राहते आणि संध्याकाळी फिरायला जाते. तो तर वारात जायला. तू कुठे चालली? येतात ते घरी. लवकर ये जा म्हटलं काय? हो नाही आलो जाजो दरवाजा लावून. निधी काय ट्युशन येईन ना का तिले घेऊन चालले? नाही निधी घरी आहे म्हणून म्हटलं घरी ये जा लवकर. भाजी करून ठेवीन मी. मग पोळ्या कर जातो. नाही हो माय बाई. हा बाय साहेब करून जाय पुरा. माझ्यानं होत नाही. पापीले मग पतलीच पोळी पाहिजे, जाडीच पाहिजे, नरम पाहिजे, कडकच पाहिजे. करून जाय. अशी कुठे चालली तर जातशील खायले. नवराई हातचाच आहे. गाडीवर बसली निघाली. कोणती सुनवैरी संध्याकाळी येणे जाती. गावात राहून हे तर अथून पुरी खाले शहरात जाते. हातच आहे सारं. म्हणाले नाही ना बोलेल नाही कोणी. धंदा तर जीवावर येते ना. पोळ्या टाक म्हटलं तर जीवावर तिच्या. आई तर खाणं जीवावर नाही येत. माले काम मले भारी आहेत. करून जातो मी. निधी जर लवकर आली तर निधीले घेऊन जाईन मी सोबत. मग बस म्हणा. मग काय करतो मी पोळ्या. निधी जर आली नाही लवकर घरी आल्यावर जर अभ्यास आहे का काही आहे तिने जर घरी ठेवलं तर मग लागतील पोळ्या. नाही तर मग तर भाजी करत मी. चालली जातो मग पोरीले घेऊन. पिंके बा. हा काकू या ना. काय म्हणता? अहो मी काय म्हणतो तेव्हा हे झाड आहे की नाही हिरवं. मी तुला मागतो म्हणलं याचे कलम देता का बा? काकू आता पावसाळ्यातला ना आता जगील का? जगणार नाही काय?
कुंडी आहे माझ वानात आली, वानातली कुंडी आहे ती प्लास्टिकची, म्हटलं त्याच्यात लावतो, साजरा दिसते झाड. तुझी सासू गेली तिकडे, मरे दिसली, म्हणलं चाल माहित मागून या. तिच्या देखत नाही तरी पुरते का माय, तर सासूच्या देखत ते झाडाचं डांग नेली तर ते गाव भरतो, त्याचा शिबस सांगायची होय. एवढी महागाची कलम आहे, महागाची आहे, ते दिसली तिकडे त्यांना गंगूबाई म्हणून आली. जगणार नाही का हो, दे ना हो उलशी लावून पाहतो. ते वानात येईल कुंडी हाय रिकामी म्हणून म्हणलं घेऊन जा. ते तसं एवढं काही त्याला मेंटेनन्स नाही लागत, खूप म्हणजे अगदी सोपं झाड आहे बिचार, काही मेंटेनन्स नाही पाहिजे त्याले. घेऊन जा, मी देते काढून. मी उन्हाळ्याच्या म्हटलं उन्हाळ्यात कसं थोडं झाड जगायला कठीणच जाते ना, पावसाळ्यात कसं कोणती कलम बातच जगते. नाही काय हो, मी अंदर ठेवतो, मला टिनात ठेवीन ना मी, ते उन्हात नाही ठेवते का परी. दे मग उलशी, अजून येईन माहित आहे. सासूला काय भ्या लागते का, तिनं लावले का झाड, लावले झाड, मीच देतो पाणी. एक दिवस सासू झाडायले पाणी नाही टाकत, आणि तिला भ्या लागते तुम्हाला. हेच देऊ ना, हो हे ते एकच आहे की नाही,